हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू ॲग्रोवनसारखे लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती देतात. एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात आपल्याला हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू. नमस्कार. आज आपण आलो आहे लहार आर्वी गावामध्ये. आपल्याला 7 वर्षापासून शेतकरी जुळले आहे. प्रवीण भाऊ लंगळे आणि त्यांचे मोठे भाऊ पुरुषोत्तम भाऊ लंगळे यांची ही 450 झाडाची संत्र्याची बाग आहे. हे आपल्याला जुळले तेव्हापासून यांचे पैसे कंटिन्यू 4 वर्ष व्यवस्थित होत गेले आणि व्यवस्थित होत गेले. झाडाची कंडिशन व्यवस्थित होती, सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. आपण पहिले त्यांचा परिचय जाणून घेऊया आणि त्यांची यशोगाथा. 7 वर्षाची आपल्याकडे ते जुळले. संत्रा उत्पादक शेतकरी आहे लहान आर्वीमधले. चांगली बाग आहे त्यांची व्यवस्थित. पण मागल्या 2 वर्षामध्ये त्यांनी जी ट्रीटमेंट औषधं आपल्याचपासून नेत होते. फक्त ट्रीटमेंट बदलवली होती. म्हणजे कशा प्रकारे औषधं ते त्यांच्या मतानं घेत होते. त्यांना कोणी सांगत होतं काय करत होतं. औषधं ते बदलवल्यामुळं झाडाची कंडिशन काय खराब झाली आणि पुन्हा एका वर्षामध्ये आपण काय दुरुस्त केली, उत्पादनामध्ये पहिल्या 4 वर्षात काय झाले ते सर्व काही आपण त्याच्यामध्ये जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा, पूर्ण नाव सांगा. पुरुषोत्तम गणेशराव लंगडे लहान आर्वी. आवाज थोडा मोठा करा. पुरुषोत्तम गणेशराव लंगडे लहान आर्वी. मोबाईल नंबर सांगा. 83 29 54 63 79. तुम्ही आम्हाला जुळले पहिल्या वर्षी. इथून 6 ते 7 वर्ष अगोदर चांगले कंटिन्यू पैसे झाले. कंटिन्यू पैसे झाले 4 वर्ष. 4 वर्ष झाडाची कंडिशन काय चांगली होती? 1 नंबर होती. आणि तुम्ही मागच्या 2 वर्षामध्ये औषधं आमच्याचकडून नेत होते. हा, फक्त औषधं बदलून नेत होते. हा. तर तेव्हा झाडाची कंडिशन काय झाली? झाडं खराब झाले होते. त्यातच थोडा ना फाईट ऑफ तुराना. आणि आता तुम्हाला मागच्या वर्षीपासून आम्ही पुन्हा ट्रीटमेंट चालू केली. हा. तर आता यावर्षी फुटोची कंडिशन काय आहे झाडाची? फुटाची कंडिशन चांगली आहे. झाडाची क्वालिटी चांगली आहे. आणि मागच्या वर्षी झाडं कसे झाले होते? झाडावर 25 नव्हती अजिबात. आणि यावर्षी तुम्हाला मी मल्टिप्लेक्स कंपनीचे 2 ड्रिंचिंग 3 ड्रिंचिंग दिले. हा. त्यानंतर फवारण्या दिल्या, नियोजन दिलं वर्षभराचं, पाण्याचं नियोजन दिलं. हा. त्यानंतर आता या वर्षी जे तुम्ही पाणी चालू केलं, खताचा बेसल डोस झाला आपला, आता ड्रिंचिंग होणार आहे. हा. तर फूट कशी काय? प्रत्येक झाडात समाधानकारक फूट, भरपूर फूट आहे. भरपूर फूट आहे. पूर्ण झाडं मोकळा झालेले आहे. पूर्ण झाड मोकळं झाले. प्रत्येक झाडावर पाहू शकता आपण. झाड आज पत्ती दाखवा, तुम्ही पालवी दाखवा, फूट दाखवू शकता. प्रत्येक झाडावर कशी आहे काय आहे. आपण बाळसराफ साहेबाच्या मल्टिप्लेक्स कंपनीचं ड्रिंचिंग केलं होतं यांच्या झाडांना. प्रत्येक झाड पानवळी पाहू शकता. कोणत्याच झाडावर कॅन्कर नाही, कोणत्याच प्रकारचे पिवळेपणाचे पान नाही झाडावर. स्टॉप करा, लाल बटन बंद. ते लाल बटन लाल होती ना, ते दाबायला पाहिजे. व्हिडिओ गेला काय? नाही. नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. मी आज आलेलो आहे आर्वी, लहान आर्वी येथे, तालुका आष्टी, जिल्हा अमरावती, वर्धा. जिल्हा वर्धा. तर मी आलेलो आहे लहान आर्वी इथं प्रगतशील शेतकरी आहे. तर माझ्यासोबत जय गुरुदेव कृषी केंद्राचे संचालक श्री गीतेशजी केवटेसुद्धा आहे. आणि यांनी मागच्या वर्षी आता तुम्हाला ह्या बगीचात आले होते तेव्हा तुम्हाला ह्या बगीचाची परिस्थिती काय होती? खूप पानगळ होती. काहीच नव्हतं. पानं नव्हते झाडावर, पानच नव्हते. पानं नव्हते, बगीचा एकदम खडखड झालेला झालेला होता. होता. तर आता जेव्हा तुम्ही ड्रिंचिंग केली मल्टिप्लेक्सची, हा. तेव्हा तुम्हाला याच्यात काय म्हणजे परिवर्तन दिसलं? भरपूर परिवर्तन झालं. भरपूर परिवर्तन दिसलं. पानाची म्हणजे झाडाची पत्ती सुद्धा खूप वाढली. आणि फूट कशी काय? फूट तर भरपूर फूट आहे. भरपूर फूट वाढून आहे. गेली. सर्व झाडं चांगल्या पद्धतीने फुटलेले आहे. आणि तुम्ही खताचं नियोजन केलं हा. आणि आता ड्रिंचिंग चालू आहे तुमच्या. याच्याबद्दल तुमची तो फायटोप्थेराचा जो रोग होता हा. तो पूर्णपणे नाही झालं. नाहीसा झालेला आहे. अजून काही तुमच्याबद्दल काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. काहीच नाही बाबा. तर जे तुमचे पाहिजे. हे आवडे तुम्ही हा. ते कोणाच्या दुकानातून आणले, कोणाच्या मार्फत आणले? जितेश यादवराव केवटे, गुरु सेवा केंद्र, वरुड. वरुड इथून आणलेले आहे. अच्छा. तर या कंडिशन जे आहे तुम्ही सांगा, ते कंडिशन तेव्हा कसं होतं? म्हणजे त्यांच्या झाडावर काहीही पानं नव्हते पानं नव्हते. आणि झाडं पूर्ण असे त्याच्यावर पूर्ण अशा काळ्या काळ्या होऊन गेले होते. अच्छा. पण आज मी बघत आहे तर मला खूप चांगलं मोगऱ्यासारखे फुललेले आहे ते. हो. आणि माझं पण असं माझ्याकडे पण बाग आहे. मला पण त्यांचं ट्रीटमेंट घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी यांच्या शेतात आलेलो आहे. माझे मित्रच मंडळी आहे ते. हा हा हा. त्यामुळे मला पण त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटून राहिलं. कारण का त्याचे झाडं पाहून मागच्या वर्षी मी पाहिले होते. हा हा. पाहिल्यानुसार आणि यंदा पाहत आहे तर झाडं खूप चांगले आणि खूप सुंदर दिसत आहे. आणि मोगऱ्यासारखी त्यांची बाग फुललेली आहे. मला एवढे आता शेतकरी बंधूंनो पहा, यांची बाग आता खराब झालेली आहे. हे जेव्हा पाहायला आलते तेव्हा यांची बाग सुद्धा खराब झालेली होती. पण आजची स्थिती अशी आहे, जेव्हा यांनी मल्टिप्लेक्सचे उत्पादन वापरण्यास सुरुवात केली तेव्हा एवढा म्हणजे पत्ती जाडी आहे,
पूर्ण बाग फुललेली आहे. तर यांचं सुद्धा मत असं पडलं का आम्ही सुद्धा आता मल्टीप्लेक्सची म्हणजे व्यवस्थापन करू बा. तर या पद्धतीनं हे असं आहे, तुम्ही पाहू शकता. टाकून द्या सर. पत्ती बाग झाली. या बागेमध्ये कांडोकांडी प्रत्येक झाडावर जबरदस्त फूट झालेली आहे. नियोजन जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र, सावता चौक वरुड. आमचा मोबाईल नंबर आहे 9096368706. आपल्याला ट्रीटमेंट चालू करायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.